हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू एज्युकेस्ट अकॅडमी. मी अश्विन आणि आज आपण डिस्कस करणार आहोत युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. तर या व्हिडिओला आपण 3 मेजर पार्टमध्ये डिवाइड करूया. सगळ्यात आधी आपण या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सची पार्श्वभूमी म्हणजे बॅकग्राऊंड काय आहे, युनायटेड नेशन्सचे हे गोल कशाबाबत आहेत हे पाहूया. त्यानंतर आपण एक्झॅक्टली हे गोल्स कोणते आहेत, याला टार्गेट्स काय असतात, त्यानंतर हे टार्गेट पूर्ण झाले की नाही, ते इंडिकेटर्स काय असतात हे आपण पाहूया. आणि सगळ्यात शेवटी या स्पेसिफिक टॉपिकशी रिलेटेड महत्वाच्या एक्झाम्समध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजे PYQ जे आले असतील त्यांच्या थ्रू आपण एकदा जाऊया. ऑलराईट, सो लेट्स स्टार्ट द युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. तर युनायटेड नेशन्स ज्याचा लोगो आपण इथे पाहू शकतो, त्यांनी आपल्याला हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स दिले आहेत, म्हणजे पूर्ण जगासाठी सगळ्या कंट्रीजसाठी ऍप्लिकेबल्स आहेत. आणि एक जर तुम्ही याच्यामध्ये पॅटर्न ऑब्झर्व केला तर हे टोटल 17 सेपरेट इंडिपेंडंट सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत. आणि याला या कलर सर्कलमध्ये त्यांनी इंडिकेट केलाय विथ इच गोल रिप्रेझेंटिंग इच कलर किंवा इच कलर रिप्रेझेंटिंग दॅट इच गोल. तर हा लोगो कुठेही दिसल्यास यू शुड बी एबल टू गेस की आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल बद्दल बोलतो आहे. सी 17 इथे आपल्याला दिले आहेत आणि 18वा हा जो स्क्वेअर आहे तर याच्यामध्ये हा लोगो त्यांनी परत हायलाइट केलेला आहे. ऑलराईट, तर याबद्दल आपण आणखी बोलूच. आता आपण पाहूया की सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय. सी, सस्टेनेबल डेव्हलपमेंट जर आपण डेफिनेशन वाईज गेलो, इट इज ऑल अबाउट मीटिंग द नीड्स ऑफ प्रेझेंट, म्हणजे आजच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण व्हायला हव्यात आणि फ्युचर जनरेशन्स किंवा फ्युचरमध्ये हे जे रिसोर्सेस परत लागतील तर त्यांना पण आपण कॉम्प्रोमाइज न करता त्यांना पण आपण रिटेन करून व्यवस्थितपणे वापरून त्यांना पिढीसाठी पण हे सगळे रिसोर्सेस वाचवून कसे ठेवू शकतो. तर अशा प्रकारच्या डेव्हलपमेंटला आपण काय म्हणतोय, इट इज सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो तेव्हा स्पेसिफिकली नेहमीच तुम्हाला 3 आस्पेक्ट दिसतील. द 3 आस्पेक्ट्स बिंग एन्व्हायरमेंट, सोसायटी अँड इकॉनॉमी. ओके, जेव्हा पण आपण एखाद्या गोष्टीला सस्टेनेबिलिटी त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पाहतो तेव्हा हे 3 आस्पेक्ट किंवा हे 3 पॅरामीटर थ्रू ती गोष्ट जाते, सोसायटी, एन्व्हायरमेंट अँड इकॉनॉमी. ओके, एक्झाम्पल देऊ आपण. सस्टेनेबल डेव्हलपमेंट पहिला आपण एखादं एक्झाम्पल बघूया. जर बाजारात जाताना कापडी पिशवी घेऊन जाताय तर हा एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट कडे तुम्ही सुद्धा पाऊल टाकताय, याचा असाच अर्थ होतो. कारण जेव्हा आपण कापडी पिशवी घेऊन जातो तेव्हा आपण प्लास्टिकला नाही म्हणतो, कुठेतरी आपण काय करतोय, एन्व्हायरमेंट वाचवतोय. तर हा पण काय झालाय, सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा एक आस्पेक्टच आहे. देन सोलर एनर्जी, विंड एनर्जी जी आपण हार्नेस करतोय, इट इज ऑल अबाउट सस्टेनेबल डेव्हलपमेंट. देन जेव्हा आपण म्हणतोय की सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोसायटी, इकॉनॉमी आणि एन्व्हायरमेंट या तिन्ही आस्पेक्टला टच करतात, तेव्हा आपण हे समजून घेऊ शकतो की जर एखाद्या सिटीमध्ये, एखाद्या रिजनमध्ये जर एखादा प्रोजेक्ट आला किंवा एखादी इंडस्ट्री एस्टॅब्लिश झाली तर त्या केसमध्ये तिथे सोसायटीला पण फायदा होतो, इकॉनॉमी तिथे बॅलन्स होते, पण कुठे ना कुठे एन्व्हायरमेंट डिग्रेड होऊ शकतं. असा एखादा प्रोटेक्शन झाला की समजा एखादा ग्रीन पार्क आहे किंवा ऑक्सिजन पार्क आहे, तिथे थोडंसं लोकल इकॉनॉमी त्याच्यामुळे बूस्ट झाली, तिथे काही तिकीटिंग वगैरे केलं आपण, लोकल इकॉनॉमी बूस्ट झाली, त्यानंतर एन्व्हायरमेंटवर चांगला इफेक्ट आला. आणि सिन्स पीपल आर गॅदरिंग ओव्हर देअर इन दॅट ऑक्सिजन पार्क लेट्स से, त्याच्यामुळे सोसायटी पण कुठेतरी जवळ येते. म्हणजे कोणताही सोसायटीमध्ये किंवा एखाद्या रिजनमध्ये, एखाद्या विलेज, सिटीमध्ये, स्टेट किंवा नेशनमध्ये एखादी गोष्ट मेजर, एखादी पॉलिसी येते किंवा मेजर प्रोजेक्ट येतोय किंवा मेजर काहीतरी चेंज घडून येतोय तर तेव्हा ती गोष्ट तिन्ही गोष्टींना टच करणार आहे, विच इज सोसायटी, इकॉनॉमी ऍज वेल एज एन्व्हायरमेंट. आणि हे तिन्ही फॅक्टर एकाच वेळेस टच होतील किंवा एकाच वेळेस गो थ्रू होतील असं नाहीये. मेजर एखादी गोष्ट इकॉनॉमिकल असू शकते, मेजर एखादी गोष्ट एन्व्हायरमेंटल कन्सर्न मध्ये येऊ शकते, मेजर एखादी गोष्ट सोसायटल कन्सर्न मध्ये येऊ शकते. आणि आपले जे 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आता आपण बघणार आहोत ते कुठे ना कुठे आयदर सोसायटी ऑर इकॉनॉमी ऑर एन्व्हायरमेंट किंवा एकाच वेळेस मेजर एखाद्या आस्पेक्टला आणि थोडंफार दुसऱ्या 2 आस्पेक्टला किंवा एकाच वेळेस 2 आस्पेक्ट आणि थोडाफार तिसरा, पण कुठे ना कुठे हे 3 आस्पेक्ट टच होतीलच. ऑलराईट, जेव्हा आपण तो पार्ट पाहू तेव्हा आपण बघू की एक गोल तो स्पेसिफिकली सोसायटीसाठी आहे, एन्व्हायरमेंटसाठी आहे की इकॉनॉमीसाठी आहे. ऑलराईट, दिस इज अबाउट सस्टेनेबल डेव्हलपमेंट. देन सस्टेनेबिलिटी जे आता आपण पाहिलं ते परत पाहूया. एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी इज देअर, सोशल सस्टेनेबिलिटी इज देअर, देन इकॉनॉमिक सस्टेनेबिलिटी इज देअर. जेव्हा आपण एन्व्हायरमेंटल रिसोर्सेस वापरतोय तेव्हा आपल्यासाठी आज आणि जेव्हा ठेवू अशा प्रॅक्टिसेस आपण अडॉप्ट करू तेव्हा आपण म्हणू दॅट येस वी आर बिंग एन्व्हायरमेंटली सस्टेनेबल. सोशल सस्टेनेबिलिटीमध्ये सगळ्यांना समान संधी, सगळ्यांना समान न्याय मिळतोय अशी सोसायटी जेव्हा आपण बनवू तेव्हा ती सोसायटी सस्टेनेबल पद्धतीने किंवा सस्टेनेबल तरीके से वो चलती है असं आपण म्हणू. देन व्हेन वी आर सेइंग इकॉनॉमिक सस्टेनेबिलिटी इज देअर,
तर सगळ्यांना रोजगाराच्या संधी असणं, पॉवर्टी लाईनच्या खाली जास्ती लोक नसणं, जी इकॉनॉमिक गॅप आहे, जी आपण म्हणतो आर्थिक विषमता किंवा आर्थिक तफावत, ती जर आपण कमी करू शकत असलो काही आपल्या प्रोसेसेसमुळे, काही आपल्या डिसिजन्समुळे, काही त्या कंट्री त्या नेशनच्या पॉलिसीजमुळे, देन वी कॅन से येस, हाँ वहां पे इकोनॉमिक सस्टेनेबिलिटी है. ओके, सो wherever we are talking about sustainability, it will always cross three paths at once, let's say, किंवा एका वेळेस एक, एन्व्हायरमेंटल, सोशल आणि इकॉनॉमिक. ऑलराईट, इव्हन जेव्हा आपण एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट बघतो तर त्यातला पण एक आस्पेक्ट आहे, कोणताही प्रोजेक्ट येतोय किंवा कोणतीही ऍक्टिव्हिटी येते तर त्याच्यावर इम्पॅक्ट येतो, त्यामुळे तो इम्पॅक्ट पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो. आणि मग आपण बघितलं होतं की कोणताही एखाद्या प्रोजेक्टचं येणं त्या एखाद्या रिजनमध्ये, सर्वात पहिले सिन्स वी वेअर स्टडिंग एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, तर आपण एन्व्हायरमेंटवर पॉझिटिव्ह येतोय की निगेटिव्ह येतोय, त्यानंतर तिथल्या सोसायटीवर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट येतो की निगेटिव्ह येतोय, त्यानंतर तिथली इकॉनॉमिकली पॉझिटिव्हली इम्पॅक्ट होते की निगेटिव्हली, हे आपण बघितलं होतं. सेम वे मध्ये आपल्याला हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स पण त्या चष्म्यातनं, पर्स्पेक्टिव्हमधनं, त्या पॉइंट ऑफ व्ह्यू न बघायचे आहेत. देन युएनचं मिशन आणि त्याची पार्श्वभूमी काय होती. युएन मिशन जे आहे किंवा युनायटेड नेशनचं जे मिशन आहे, त्यांना इंटरनॅशनल पीस, सिक्युरिटी आणि त्यांना सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट प्रमोट करायची आहे आणि पूर्ण जगात जे ह्युमन राईट्स आहेत त्यांना ऍडव्होकेट करायचं किंवा त्यांना प्रिझर्व करायचं आहे. हे एक ब्रॉडर मिशन, आणि त्या ब्रॉडर मिशन मधनच त्यांनी काय केलंय, हे 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल ले डाऊन केले आहे. देन याच्यामध्ये आपण थोडी याची बॅकग्राऊंड बघू, याचं डेव्हलपमेंट कुठून आलं, हे कोण्या वर्षी आलं, कोणते कन्व्हेन्शन किंवा सेमिनार झाले होते ज्यातनं हे गोल एस्टॅब्लिश केले गेले. सी, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, आता जिथे पण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स दिसतील तिथे आपण काही ठिकाणी एसडीजीज असं लिहिलं. ओके, 17 एसडीजीज और एसडीजीज, रीड इट ॲज सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सो दे वेर एस्टॅब्लिश इन 2015 ॲज अ पार्ट ऑफ 2030 अजेंडा. ओके, अजेंडा 2030 म्हणजे हे जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत 17, ओके, सोशल आहेत, इकॉनॉमिक आहेत आणि एन्व्हायरमेंटल, हे जे 17 गोल्स आहेत ते 2030 पर्यंत अचीव्ह करायचे आहेत, असं युनायटेड नेशनचं मिशन. आणि जेव्हा हे 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आले त्याआधी काही गोल नव्हते का? होते. ओके, दे वेअर मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स, त्याला आपण एमडीजीज म्हणतो. ओके, 8 एमडीजीज होते ओके पूर्वी, आणि जेव्हा मग 2015 मध्ये हे एसडीजीज एस्टॅब्लिश झाले तर त्या 8 एमडीजीजला रिप्लेस करणारे हे 17 आले. ओके, 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आले. आणि हे जे सगळे गोल्स ठरवण्यात आले ते गव्हर्नमेंट्स, बिझनेसेस, सिव्हिल सोसायटी आणि ज्या काही ऑर्गनायझेशन्स असतील ज्या इकॉनॉमी, सोसायटी आणि एन्व्हायरमेंटल आस्पेक्ट टच करत असतील किंवा त्यांच्यासाठी काम करत असतील, या सगळ्यांना एकत्रित घेऊन, सोबत घेऊन एक 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल डेव्हलप करण्यात आले किंवा ते बनवण्यात आले, त्यांचं फॉर्मेशन झालं. देन महत्वाच्या तारखा आणि काही इव्हेंट्स आहे दॅट लेड अस टुवर्ड दिस 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. तर रिओ +20 ची कॉन्फरन्स होती, युनायटेड नेशन काउन्सिल फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, यांनी हे एसडीजीज बनवले. ओके, आणि 25 सप्टेंबर 2015 ला या गोल्सला अडॉप्ट केल्या गेलं. आणि जेव्हा जानेवारी 2016 आलं तर तेव्हा हे एसडीजी फॉर्मली केम इन टू फोर्स ॲज वॉट अजेंडा 2030. अजेंडा 2030 म्हणजे काय, या सस्टेनेबल गोल्सला 2030 पर्यंत कम्प्लीट करायचं आहे असं युनायटेड नेशनचं गोल किंवा टार्गेट आहे. राईट, आणि 2020 मध्ये एसडीजी जे आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहे, ते हाय लेवल पॉलिटिकल फोरम HLPF यांनी काय केले, रिव्ह्यू केले. ओके, जे 2012 मध्ये जे फॉर्मेशन झालं याचं एसडीजीचं, आणि त्यानंतर युनायटेड नेशन जनरल असेंब्ली जी होती, या युनायटेड नेशन जनरल असेंब्लीला या हाय लेवल पॉलिटिकल फोरमने काय केलं, रिप्लेस केलं. प्रिव्हियसली इट वॉज UNGA, नाव इट इज HLPF, जी या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सच्या प्रोग्रेशनला, प्रोसेसला, त्या पूर्ण त्यांच्या कम्प्लिशनला, टार्गेट्सला, एम्सला कोण बघताय? दिस HLPF इज ओव्हरलुकिंग इट. राईट, नाउ लेट्स एक्झॅक्टली सी व्हॉट दोज 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आर, द 17 SDGs. सी, हे जे चक्र आहे ना, याच्यामधले हे जे कलर एक्झॅक्टली त्याच रंगाला यूज करून हे एक एक गोल तिथे रिप्रेझेंट केलेले आहेत. इफ यू गो टू द ऑफिशियल साइट ऑफ दिस SDGs, यू विल गेट टू सी इट ओव्हर देअर. याचा जो वॉलपेपर, याचे आयकॉन्स, सगळं तुम्हाला तिथे मिळून जाणार. ओके, तर एका गोलला आपण एका वेळेस पाहूया. नो पॉवर्टी, झिरो हंगर, गुड हेल्थ अँड वेलबिंग. आणि ह्या सगळ्या लिस्टमध्ये समजा आपण एकदा बघितलं ना, तर हे जे 17च्या 17 गोल आहेत ते कुठेतरी आयदर सोसायटल गोल्सला रिप्रेझेंट करतात, और इकॉनॉमिक गोल्सला रिप्रेझेंट करतात, और एन्व्हायरमेंटल इश्यूला ऍड्रेस करत आहेत.
ओके, एका वेळेस मे बी ते कदाचित दोन ठिकाणी म्हणजे दोन गोल्सला पण किंवा दोन जे आस्पेक्ट आहेत, दोन जे मेजर कंपार्टमेंट आपण बघितले सस्टेनेबिलिटीचे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट विच इज सोशल, एन्व्हायरमेंटल अँड इकॉनॉमिकल, तर ह्या कुठे ना कुठे ते दोन किंवा तीनला आपण काय करतात हे ऍड्रेस करतात. ओके, जसं पहिले तीन जर आपण बघितले तर कुठेतरी सोसायटल आस्पेक्ट कन्सर्न इथे दिसून येतो, जसं नो पॉवर्टी, झिरो हंगर, गुड हेल्थ अँड वेलबिंग, क्वालिटी एज्युकेशन, जेंडर इक्वॅलिटी, क्लीन वॉटर सॅनिटेशन, कुठेतरी सोसायटी आणि एन्व्हायरमेंटला कन्सर्न होत आहे, अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी, येस इट इज ऑल अबाउट एन्व्हायरमेंट, डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिक ग्रोथ, इकॉनॉमी आणि सोसायटी कुठेतरी इथे टच झाली आहे. देन इंडस्ट्री, इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर, इट इज अबाउट रिड्यूस इनइक्वालिटी, इट इज अबाउट सोसायटी, सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज, येस इथे जर आपण म्हटलंय की एक शहरच्या शहर किंवा कम्युनिटी जर सस्टेनेबल होत आहे त्याचा अर्थ इथे इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट आणि सोसायटी या तिन्ही गोष्टींना बॅलन्स करण्याचा प्रयत्न होतो. रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन अँड प्रोडक्शन, येस इट इज अबाउट इकॉनॉमी as well as environment. Climate action is all about environment. Life below water, life on land, yes it is all about environment. Peace, justice and strong institution, it is about society. And partnership for the goal, म्हणजे या 16 नंतर जे 17 आलं ते या सगळे जे 17 गोल्स आहेत त्यापैकी जे 16 आहेत ते अचीव्ह करण्यासाठी त्या कंट्रीजने, त्या सोसायटीजने, त्या कम्युनिटीजने ग्रुप अप होऊन या सगळ्या गोल्सला अचीव्ह कसं करता येईल हे कसं आपण बघायचं, हा 17वा एक इंडिपेंडंट गोल आहे. म्हणजे 16 गोल्स जे आहेत ते लिटरली आपण एन्व्हायरमेंट, इकॉनॉमी किंवा डिस्टिंग्विश करू शकतो, आयडेंटिफाय करू शकतो. आणि 17वा जो गोल आहे या सगळ्या गोलच्या कम्प्लिशनसाठी, या सगळ्या गोलला आपण अचीव्ह करू शकलो पाहिजे म्हणून जे प्रयत्न लागतील, म्हणून जे एफर्ट्स लागतील ते 17व्या गोलमध्ये कुठेतरी हायलाइट केलेलं आहे. ऑलराईट, चला समोर जाऊया. नाउ लेट्स टॉक अबाउट व्हॉट टार्गेट इज अँड व्हॉट इंडिकेटर. सी, एक गोल आहे, गोल असतो मेजर किंवा गोल असतो ब्रॉड. जसं नो पॉवर्टी म्हणजे गरिबी निर्मूलन करायला पाहिजे, तर मग गरिबी निर्मूलन करण्यासाठी काय काय करू शकतो, तर त्यामध्ये आपण काय करू शकतो की जे बिलो पॉवर्टी लेवल ज्या कम्युनिटीज असतील त्यांना वर आणण्याचा प्रयत्न, त्यांना रोजगाराच्या संधी देण्याचा प्रयत्न. ओके, हे जे सगळे छोटे छोटे टार्गेट्स आहेत ते एका गोलमध्ये टार्गेट्स येतात. आणि मग हे टार्गेट कम्प्लीट होत आहेत, कोणत्या लेवल पर्यंत कम्प्लीट झाले, त्याचं अचीवमेंट स्टेटस काय, इफ वी आर फेलिंग और इफ वी आर सक्सिडिंग इन अचीविंग दोज टार्गेट, हे मग आपल्याला कोण सांगणार, देन वी शुड हॅव व्हॉट, इंडिकेटर. ओके, गोल इज अ अम्ब्रेला थिंग, गोल हा एक मेजर, त्यामध्ये टार्गेट छोटे छोटे असू शकतात आणि ते टार्गेट कम्प्लीट होत आहेत की नाही होत आहेत हे आपल्याला कुठं तरी माहित पडायला पाहिजे. ओके, देन ओनली देन वी विल बी एबल टू ट्रॅक आवर प्रोग्रेस, आणि ती आपली डायरेक्शन बरोबर आहे की नाही हे आपल्याला त्यातनं कळणार. म्हणून आपल्याकडे काय पाहिजे, इंडिकेटर. ओके, सो टार्गेट म्हणजे गोलला समजा आपण सबडिवाइड केला, वी गेट व्हॉट टार्गेट, आणि जेव्हा हे टार्गेट कम्प्लीट होत आहेत की नाही, आपण बरोबर ट्रॅकवर पाथवर आहोत की नाही हे चेक करायचं आहे, तर आपल्याला ते कोण सांगतील, वी विल लुक ॲट व्हॉट, इंडिकेटर. वी विल हॅव दॅट इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, जसं गाडी किती स्पीडने चालते आहे किंवा कोणताही जी मशीन आहे किंवा कोणती जी प्रोसेस आहे बरोबर चालते आहे की नाही. समजा एक सिस्टम आहे एज्युकेशनची, त्याच्यामध्ये मुलं शिकतायत नाही शिकत आहेत, तर परीक्षा घेतली जाते. सेम वे मध्ये इथे आपल्याकडे इंडिकेटर्स आहेत, दे विल बी इंडिकेटिंग व्हॉट, इफ वी आर फेलिंग और सक्सिडिंग इन टू अचिव्हिंग दिस टार्गेट्स अँड सबसिक्वेंटली द गोल्स. सी, जे आता आपण बोललो, टार्गेट म्हणजे काय, स्पेसिफिक मेजरेबल आउटकम दॅट ईच एसडीजी एम्स टू अचीव्ह, म्हणजे एका सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलमध्ये मल्टिपल टार्गेट्स असू शकतात. ओके, तर 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स मिळून टोटल किती टार्गेट्स आहेत, सी दिस नंबर इज इम्पॉर्टंट, 169 टोटल टार्गेट. एका गोलमध्ये मल्टिपल टार्गेट्स आहे आणि सम टोटल त्यांची 169. आता का आपण टार्गेट तिथे आपण आयडेंटिफाय करायला हवे, कारण ते क्लिअर डायरेक्शन देतात की त्या ब्रॉड गोलला, त्या अम्ब्रेला गोलला अचीव्ह करण्यासाठी कोणत्या कोणत्या पॅरामीटर्सला, कोणते कोणते जे व्हर्टिकल्स आहेत त्या गोलमधले ते आपण टच करायला पाहिजे किंवा तिथे जाऊन आपण त्यावर काम करायला पाहिजे, हे आपल्याला टार्गेट सांगतात. ओके, एक्झाम्पलसाठी गोल जो पहिला होता आपला, ओके, एसडीजी 1 इज नो पॉवर्टी, तर मग नो पॉवर्टी मध्ये काय टार्गेट असायला पाहिजे आपल्याला, टार्गेट 1.1 इज बाय 2030 जेवढी पण एक्स्ट्रीम पॉवर्टी आहे पूर्ण जगामधली ती आपल्याला संपवून टाकायची आहे. ओके, दिस इज टार्गेट. ऑलराइट, गोल and whether that target is getting achieved or not, we have what, indicators. See, इंडिकेटर्स किंवा त्याला आपण पॉइंटर असं म्हणतो. जसं सेम आता आपण जे एक्झाम्पल घेतलं, एज्युकेशन सिस्टीम आहे, परीक्षा होते, परीक्षेचा रिझल्ट लागतो, किती पॉइंटर मिळाले. ओके, दीज आर नथिंग बट इंडिकेटर, जे काही रिझल्ट आहेत ते आपल्याला सांगतात. आता डेफिनेशन वाईज समजा आपण गेलो तर क्वांटिफायबल मेट्रिक्स जे एका टार्गेटच्या प्रोग्रेसला आपण काय करतोय, पाहतोय, पडताळतोय, ट्रॅक करतोय, त्याला आपण काय म्हणू, एक पॉइंटर किंवा इंडिकेटर. ओके, किती आहेत, 230 प्लस आपल्याकडे युनिक इंडिकेटर्स आहेत, सो दॅट वी कॅन असेस
प्रॉपरली वेदर वी आर अचिव्हिंग दोज टार्गेट्स ऑर फेलिंग दोज टार्गेट. आता याचा पर्पज ऑब्व्हियसली जे आता आपण बोललो की मॉनिटरिंग जी सिस्टीम आहे, सुपरविजन सिस्टीम आहे, सक्सेस इव्हॅल्युएशन जे आहे आपण या इंडिकेटरने सांगू शकतो की येस वी आर फेलिंग ऑर वी आर सक्सेडिंग. एक्झाम्पल टार्गेट 1.1 जे आहे आपलं, तर त्याचं जे इंडिकेटर आहे तर ते कोण सांगणार? एखादा आकडा असायला पाहिजे, एखादा नंबर किंवा एखादी स्केल असायला पाहिजे. येस, दॅट स्केल इज हियर. प्रपोर्शन ऑफ पॉप्युलेशन बिलो द इंडिकेटर पॉवर्टी लाईन, इंटरनॅशनल पॉवर्टी लाईन. त्या पॉवर्टी लाईनच्या खाली किती लोक आहेत, वर किती लोक आहेत, याचा रेशिओ किंवा याचा नंबर किंवा त्याचा एक प्रपोर्शन जो आहे की किती टक्के वर किती टक्के खाली इज नथिंग बट अन इंडिकेटर, जे आपल्याला सांगतं की आपण आपल्या त्या टार्गेटमध्ये सक्सेसफुल होतोय की नाही होतोय. ऑलराईट, तर चला पुढे जाऊया. सी, एक समअप केलेलं आपल्याकडे टेबल आहे. 17 एसडीजीज आहेत जे आपण पुढे डिटेलमध्ये पाहूया. आणि त्यांचा पर्पज काय की ते एक मेजर ब्रॉड लेवल अम्ब्रेला लेवलचं काय ठेवतात, ऑब्जेक्टिव्ह ठेवतात, ग्लोबल ऑब्जेक्टिव्ह. आणि त्यामध्ये टार्गेट्स किती सेट केले आहेत आपण? 169. एका गोलमध्ये मल्टिपल टार्गेट्स असू शकतात, असायलाच पाहिजे. एक गोल म्हणजे एक टार्गेट नाही. तर ते कशासाठी? एका गोलला अचीव्ह करण्यासाठी जे वेगवेगळे व्हर्टिकल्स आहेत ते आपल्याला टार्गेट देतात. आणि हे टार्गेट कम्प्लीट होत आहेत की नाही, तर अशा आपल्याकडे 230+ मेट्रिक्स आहेत यांचा प्रोग्रेस रिव्ह्यू करण्यासाठी, असेस करण्यासाठी, सुपरवाइज करण्यासाठी. ओके, त्याचेच हे इथे एक्झाम्पल्स. ऑलराईट, सो दिस इज ऑल अबाउट व्हॉट? नंबर ऑफ गोल्स 17, नंबर ऑफ टार्गेट्स 169 आणि आपल्याकडे टोटल इंडिकेटर्स आहेत 230 आणि त्यापेक्षा थोडे जास्त. नाउ कम द पार्ट जेव्हा आपण पाहतोय की युनायटेड नेशनने हे 17 एसडीजीज दिले पूर्ण विश्वासाठी, म्हणजे पूर्ण पृथ्वीसाठी किंवा ग्लोबसाठी दिले, ग्लोबल गोल्स दे आर राईट. तर हे जेव्हा गोल्स दिले तर प्रत्येक कंट्रीने ते कंपल्सरीली मॅन्डेटरी फॉलो करायचेच आहेत का? लिगल बाइंडिंग काय आहे, हे फॉलो करताना काय करायचं आहे, किंवा फॉलो नाही केलं तर त्याच्यासाठी काही भूर्दंड आहे का, किंवा काही त्याचं मोजमाप कसं चालणार आहे, या सगळ्या गोष्टी आता आपण इथे डिस्कस करूया. सी, पहिला जो पॉइंट आपण इथे बोलतोय, इट इज these SDGs are not legally binding on member countries. युनायटेड नेशन मध्ये जेवढ्या पण कंट्रीज येतात त्यांच्यासाठी हे लिगल बाइंडिंग नाही. इट इज नॉट अ मॅन्डेट दॅट द कंट्री हॅज टू फॉलो दॅट एसडीजी एक्झॅक्टली. ओके, इट इज मोर लाईक अ व्हॉलंटरी कमिटमेंट, म्हणजे ऐच्छिक किंवा स्वेच्छेने या सगळ्या एसडीजीजला त्या कंट्रीज फॉलो करू शकतात. इट इज मोर लाईक मॉरली अँड पॉलिटिकली ऑब्लिगेटेड ह्या सगळ्या गोल्सकडे ती कंट्री बघू शकते. आणि जेव्हा पण एखादी कंट्री, एखादं राष्ट्र त्याच्या विकासासाठी काही पॉलिसीज किंवा डेव्हलपमेंट एफर्ट, जे काही नवीन रूल्स, रेग्युलेशन, पॉलिसी किंवा जे काही नवीन प्लान्स आणत आहेत त्यांच्या कंट्रीच्या डेव्हलपमेंटसाठी, then they can use these SDGs to align their policies with them. आणि त्याच्यामुळेच काय होणार, हे जे नंबर ऑफ आपण हे बघितले गोल्स 17 टोटल आहेत, तर या 17 टोटल गोल्स सोबत जर अलाइन होऊन त्यांनी त्यांच्या पॉलिसीज टाकल्या, ऑटोमॅटिकली त्या गोल्सकडे ती कंट्री अचीव्ह करणार आहे. राईट, आणि ह्या गोल्सला ती कम्प्लीट नाही करू शकत आहे म्हणून त्याच्यामुळे कोणती पेनल्टी नाही आहे, किंवा याच्यामध्ये जर फेल्युअर आलं त्या कंट्रीचं, एखादा गोल नाही अचीव्ह झाला, तर मग काही एन्फोर्समेंट मेकॅनिझम आहे का ज्यामधनं त्या युनायटेड नेशनचं प्रेशर येणार? असं कोणतंच प्रेशर नाही, बिकॉज इट इज अ व्हॉलंटरी कमिटमेंट. त्या कंट्रीची मॉरल पॉलिटिकल रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे त्या कंट्रीने आयडेंटिफाय केली आणि त्या गोल सोबत अलाइन होत त्यांच्या पॉलिसीजमध्ये, त्यांच्या कमिटमेंट्समध्ये, त्यांच्या प्लान्समध्ये यांना इन्क्लूड केलं, तर ऑब्व्हियसली ऑटोमॅटिकली हे सगळे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल अटेन होतील. राईट, आणि ठीक आहे, कंपल्सरी नाही, पण अपेक्षा काय असायला पाहिजे? ओके, युनायटेड नेशन UN इज एक्सपेक्टिंग फ्रॉम दिस कंट्रीला एनकरेज केलं जातं, मोटिवेट केलं जातं. त्यांच्या ज्या पण नॅशनल प्लॅनिंग साठीच्या ज्या काही पॉलिसीज असतील, जे काही फ्रेमवर्क असेल विकासाचं, ओके, प्रोग्रेसचं जे काही, त्याच्यामध्ये या एसडीजीजला अलाइन होऊन त्या गोष्टी तिथे त्यांनी सांभाळायच्या आहेत, सो दॅट ऑटोमॅटिकली ते गोल इंटरनॅशनली ग्लोबली अचीव्ह होतील जर सगळ्या कंट्रीजने जर फॉलो केलं तर. आणि यांची जी प्रोग्रेस आहे ती VNR म्हणजे व्हॉलंटरी नॅशनल रिव्ह्यूज जे आहेत, जे आपण बघितलं होते HLPF, ओके, ही रिव्ह्यू कमिटी आहे. तर ही रिव्ह्यू कमिटी काय करणार, यांच्यामध्ये लक्ष घालणार आणि बघणार की ते कोणत्या लेव्हलने, कोणत्या डिटेलमध्ये, कोणत्या टार्गेट वाईज, कोणत्या गोल वाईज ह्या सगळ्या गोष्टी कम्प्लीट होत आहेत. ओके, सो हा पार्ट होता आपल्या एसडीजीजचा, ज्यामध्ये आपण बघितलं की एसडीजीज नेमके काय, कोणी लेड आउट केले आपल्यासाठी ह्या सगळ्या ग्लोबसाठी, आणि याचं लिगल बाइंडिंग स्टेटस काय, नंबर ऑफ गोल्स काय, टार्गेट्स म्हणजे काय, इंडिकेटर्स म्हणजे काय. आता आपण पुढे पाहू एक्झॅक्टली हे 17 गोल कोणते, आणि प्रत्येक गोल पाहताना आपण एक लक्ष ठेवूया की जे आपण बोललो होतो सुरुवातीला, की प्रत्येक जो गोल आहे तो आयदर सोसायटीसाठी आहे, किंवा इकॉनॉमिक बूस्ट किंवा इकॉनॉमिक गेनसाठी आहे, किंवा मग सगळ्यात महत्त्वाचं एन्व्हायरमेंट. ओके, तर या तिन्ही आस्पेक्ट मधून एक एक जो गोल आहे तो आपण पाहूया डिटेलमध्ये.
ऑलराईट, तर आता पाहूया आपण